रावणाला या जगात 15 गोष्टी बदलायच्या होत्या. 99% लोकांना हे माहीतच नाही. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. रावणाशी संबंधित काही रंजक गोष्टी आहेत, ज्या आजही अनेकांना माहीत नाही. चला तर जाणून घेऊया रावणाच्या जीवनाशी संबंधित अशा काही गोष्टी. नंबर 1. रावण जेव्हा जेव्हा लढायला जायचा तेव्हा तो स्वतः खूप पुढे जात असे आणि बाकीचे सैन्य त्याच्या मागे जात असे. अनेक युद्धे त्यांनी एकहाती जिंकली होती. रावणाने यमपुरीला जाऊन यमराजाच्या युद्धात पराभव केला आणि नरकाची शिक्षा भोगत असलेल्या आत्म्यांना मुक्त करून आपल्या सैन्यात सामील करून घेतले. एवढा शूर असूनसुद्धा रावणाचा अनेकांनी बऱ्याचदा पराभव केला होता. नंबर 2. बालीने रावणाला हातात धरून 4 महासागरांची प्रदक्षिणा केली होती. बाली इतका शक्तिशाली होता की दररोज सकाळी तो 4 महासागरांची परिक्रमा करत असे आणि सूर्याला प्रार्थना करत असे. रावण जेव्हा पाताळाचा राजा बळी याच्याशी लढायला आला तेव्हा बालीच्या महालात खेळणाऱ्या मुलांनी त्याला पकडून तबेल्यातील घोड्यांशी बांधले. 1000 शस्त्रधारी अर्जुनाने आपल्या 1000 हातांनी नर्मदेचा प्रवाह थांबवला, पाणी गोळा केले आणि रावणाला त्याच्या सैन्यासह त्या पाण्यात बुडवले. पुढे जाऊन रावण युद्धासाठी गेला तेव्हा सहस्त्रबाहूने त्याला पकडून तुरुंगात टाकले. रावणाने युद्धात भगवान शिवाचा पराभव करून त्याला आपले गुरु बनवले होते. नंबर 3. रावणाची नेहमीच स्त्रियांबद्दल वाईट इच्छा होती. तो त्यांना फक्त उपभोगाच्या वस्तू मानत असे. त्यामुळे त्याला रंभा आणि माता सीतेसह अनेक स्त्रियांकडून शाप मिळाले, जे त्याच्यासाठी विनाशकारी ठरले. स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांना देव कधीच माफ करत नाही, कारण या जगात जन्मलेल्या पहिल्या 5 मुलांपैकी पहिल्या 3 मुली होत्या. देवाने स्त्रियांना पुरुषांपेक्षा पुढे ठेवले आहे. रावणाला त्याच्या शक्तीच्या अहंकारामुळे हे कधीच समजू शकले नाही. नंबर 4. रावणाची दुसरी सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्याला स्वतःचे वाईट आवडत नव्हते. चुका करूनसुद्धा त्याला इतरांकडून फक्त स्वतःची स्तुती ऐकायची होती. ज्याने त्याला त्याच्या चुका दाखवल्या त्याने त्यापासून दूर गेले, जसे की त्याचा सख्खा भाऊ बिभीषण, नाना मल्लवंत आणि मंत्री शुक इत्यादी. नंबर 5. रावणाला दारूचा दुर्गंध दूर करायचा होता, जेणेकरून मद्यप्राशन करून लोक जगात अधर्म वाढवू शकतील. नंबर 6. देवाच्या अधिकाराला आव्हान देण्यासाठी रावणाला स्वर्गाच्या पायऱ्या बांधायच्या होत्या, जेणेकरून मोक्ष किंवा स्वर्ग मिळवण्यासाठी जे देवाची उपासना करतात ते रावणाला आपला देव मानतील. नंबर 7. रावणाला त्याच्या सामर्थ्यावर इतका विश्वास होता की तो विचार न करता कोणालाही युद्धासाठी आव्हान देत असे. त्यामुळे बऱ्याचदा त्यांना अनेकदा पराभवाला सामोरे जावे लागले. रावण युद्धात भगवान शिव, 1000 शस्त्रधारी अर्जुन, बळी आणि राजा बळी यांच्याकडून बऱ्याचदा हरला, ज्यांच्याशी रावण विचार न करता लढायला गेला होता. नंबर 8. वाल्मिकी रामायणानुसार सर्व योद्ध्यांच्या रथात चांगल्या जातीचे घोडे होते, पण रावण हा एकमेव होता ज्याच्या रथात गाढवे असायची आणि ते खूप वेगाने चालायचे. नंबर 9. रावणाला मानवी रक्ताचा रंग लालचा पांढरा हवा होता. रावण जेव्हा त्याच्या विश्वविजेत्या प्रवासाला निघाला तेव्हा त्याने शेकडो युद्धे केली, करोडो लोकांचे रक्त सांडले, सर्व नद्या आणि तलाव रक्ताने लाल झाले. यामुळे निसर्गाचा समतोल बिघडू लागला आणि सर्व देवांनी यासाठी रावणाला दोष दिला. त्यामुळे त्याने विचार केला की रक्ताचा रंग लालवरून पांढरा झाला तर कोणाला कळणार नाही की त्याने किती रक्त सांडले आहे. ते पाण्यात मिसळून शेवटी पाण्यासारखेच होईल. नंबर 10.
रावण स्वतः सावळा म्हणजे काळ्या रंगाचा होता, म्हणून त्याची इच्छा होती की मानवजातीतील ज्यांचा वर्ण काळा आहे त्यांनी गोरा व्हावे, जेणेकरून कोणत्याही स्त्रीचा कधी अपमान होणार नाही. नंबर 11. रावणाला संगीताचे खूप ज्ञान होते. रावणाने ही सरस्वतीच्या हातातील वीणा शोधून काढली. रावण केवळ ज्योतिषी नव्हता, तर तो तंत्रमंत्र आणि आयुर्वेदातही जाणकार होता. नंबर 12. सोन्याला सुगंध असावा अशी रावणाची इच्छा होती. रावणाला जगातील सोने स्वतः हस्तगत करायचे होते, जेणेकरून सोने शोधण्यात अडचण येऊ नये, म्हणून त्याला त्यात सुगंध घालायचा होता. नंबर 13. रावणाला 7ही समुद्राचे पाणी गोड करायचे होते, जेणेकरून पुढे जाऊन मानवजातीला ते कामी येईल. नंबर 14. रावणाचा हेतू जगातून देवाची पूजा करण्याची परंपरा नष्ट करण्याचा होता, जेणेकरून जगामध्ये फक्त त्याचीच पूजा करता येईल. नंबर 15. गोस्वामी तुलसीदास रामचरितमानसमध्ये लिहितात की सर्व देव आणि दिग्पाल रावणाच्या दरबारात हात जोडून उभे असत. रावणाच्या महालातील अशोक बागेत 1,00,000हून अधिक अशोकाची झाडे होती. या बागेत रावण सोडून इतर कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आम्हाला आपल्या आवडत्या देवता, कथा किंवा विषयांबद्दल सूचना देऊ शकता. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार आणि अभिप्राय नक्की शेअर करावे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.